11 वाजता महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडेल। ठाकरे सेनेकडून 6 जणांचे महापौर पदासाठी अर्ज गेलेले आहेत। दिलीप ठाकूर, प्रतिभा सरोदे, माजुलाला यांचे महापौर पदासाठी अर्ज आलेले आहेत। त्यासोबतच सय्यद इक्बाल आणि अशराफुद्दीन सिद्दीकी यांनी देखील महापौर पदासाठी अर्ज केलेत। तर उपमहापौर पदासाठी ठाकरे सेनेच्या श्याम खोबे यांनी अर्ज दाखल केलाय। तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी भगवान वाघमारे आणि गणेश देशमुख यांचे अर्ज आलेत। तर परभणीमधला हा तिढा अखेर सुटल्याचं समोर येत आहे। परभणीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेनेत सत्ता स्थापनेवर एकमत झाल्याचं कळतंय। चंद्रपुराची पुनरावृत्ती हे आता परभणीत होईल का, अशी चर्चा आता गेले काही दिवस सुरू होती। चंद्रपुरात ठाकरे सेनेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला। भाजपचा महापौर चंद्रपूरमध्ये झाला आणि त्याचाच राग मनात धरून आता काँग्रेस परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार की नाही असा मोठा प्रश्न उपस्थित झालेला होता। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संकेत दिलेले होते की त्याचा परिणाम आम्ही परभणीमध्ये होऊ देणार नाही आणि आपल्याला दिसतंय की दोन्ही पक्षांमध्ये आता एकमत झालंय। आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्या सोबत आहेत। पंकज, आताची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की परभणीमध्ये दोन्ही पक्षांचं एकमत झालंय। आता सत्ता स्थापनेचं गणित कसं असणार, महापौर आणि उपमहापौर पदाचं आता उमेदवार नेमके कोण असणार आहेत, बिनविरोध होऊ शकते का ही निवडणूक? आता माधवी, आपण जर बघितलं तर बिनविरोध ही निवडणूक होणार नाही, कारण भाजपकडून शेवटपर्यंत प्रयत्न केले जात आहेत। मात्र असं असलं तरी शिवसेना आणि काँग्रेसने सोबत खेळी केलेली आहे। काल दोन्ही पक्षाचे जे सहलीवर गेलेले नगरसेवक होते रात्री आलेले आहेत। एका सुरक्षित स्थळी या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना ठेवण्यात आलेलं आहे। भाजपकडून या काँग्रेस असतील किंवा इतर पक्षाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला जातोय। मात्र शिवसेना आणि काँग्रेसनं एकसंघ राहण्याचा निर्णय जो आहे तो रात्री केलेला आहे। रात्री उशिरा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक परभणीमध्ये पार पडलेली। यामध्ये दोन्ही पक्षांनी चंद्रपूरमध्ये जरी तसं तिथं वाद झाला असला तरी सुद्धा या ठिकाणी एकसंघ राहून शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर जो आहे तो काँग्रेसचा करण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेकडून 6 जणांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत। उपमहापौर पदासाठी 1 जणांचा आहे। काँग्रेसकडूनही 3 जणांनी महापौर पदासाठी आणि 3 जणांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत। 11 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेते हे पाहणं महत्वाचं आहे। तत्पूर्वी एक 9 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली दोन्ही पक्षाच्या नेत्यांची। त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर कोण करायचा यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। माधवी, नक्कीच शिवसेना आणि काँग्रेसचं आता एकमत झाल्यानंतर महापौर पदाच्या या खुर्चीवर कोण विराजमान होणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर घेऊयात उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी।